श्रावणातल्या सोनेरी उन्हात आणि रिमझिमणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेले वेल्हे गाव उजळून निघाले होते. सगळीकडे रक्षाबंधन सणाची लगबग सुरू होती. पण एका लहानशा घरात ईशा मात्र खिडकीपाशी बसून वाट पाहत होती. तिची नजर सतत मुख्य रस्त्याकडे लागलेली होती. ईशाचा मोठा भाऊ आनंद शहरात एका कारखान्यात काम करत असे. ईशाचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि तिचे शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी तो रात्रंदिवस काबाड कष्ट करत होता. दरवर्षी रक्षाबंधनाला आनंद सकाळीच घरी पोहोचायचा, पण यावर्षी दुपार उलटून गेली तरी त्याचा काहीच पत्ता नव्हता. आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि मुसळधार पाऊस सुरू झाला होता. नदी नाले भरून वाहू लागल्यामुळे गावात येणाऱ्या साऱ्या बसेस बंद झाल्याची बातमी आली. ईशाच्या आईने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. बाळा, पाऊस खूप आहे. आनंद आज कदाचित येऊ शकणार नाही. तू देवाच्या फोटोला राखी बांधून घे. पण ईशाच्या मनात ठाम विश्वास होता. तिने स्वतःच्या हाताने रेशमी धाग्यांपासून एक सुंदर राखी बनवली होती आणि ती पूजेचे ताट सजवून भावाची वाट पाहत होती. दुसरीकडे बस सेवा रद्द झाल्यामुळे आनंदभर पावसात 7 किलोमीटरची चिखलमय वाट तुडवत पायी निघाला होता. त्याच्या हातातील पिशवी तो अंगाशी घट्ट कवटाळून धरत होता, जेणेकरून त्यातले सामान भिजू नये. अंगावरची छत्री वाऱ्याने उडून गेली होती. कपडे भिजून चिंब झाले होते आणि पाय चिखलात रुतत होते. पण त्याच्या मनात फक्त एकच ध्यास होता, माझी लहान बहीण माझी वाट पाहत असेल. संध्याकाळचे 7:30 वाजले. अंधार दाटून आला होता. ईशाच्या डोळ्यात निराशेचे अश्रू जमा झाले. तिने ताटातील राखी हातात घेतलीच होती की अचानक दारावर थाप पडली. ईशाने धावत जाऊन दार उघडले. समोर आनंद अंगातून पाणी निथळत, थकलेला पण चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन उभा होता. भावाला त्या अवस्थेत पाहून ईशाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आनंदने आपल्या छातीशी जपलेली ती पिशवी काढली. त्यात ईशाच्या कॉलेजच्या प्रवेश अर्जाची पावती आणि तिची आवडती पुस्तके होती. आनंद म्हणाला, ईशा, तुझा हा भाऊ असेपर्यंत तुझ्या स्वप्नांचे रक्षण करणे हीच माझी खरी ओवाळणी आहे. मग कितीही मोठे वादळ आले तरी मी तुला दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. ईशाने अत्यंत भक्तिभावाने आणि प्रेमाने भावाच्या कलाईवर ती रेशमी राखी बांधली. आनंदने तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. रक्षाबंधनाचा हा सण केवळ धागा बांधण्याचा सोहळा नव्हता, तर त्याग, निष्ठा आणि एकमेकांच्या स्वप्नांचे रक्षण करण्याच्या अतूट नात्याचा जिवंत पुरावा बनला होता. कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.